आणि यानंतर पुन्हा एकदा काही भारतातल्या बातम्या। उत्तर भारताला पावसानं झोडपून काढलं। दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। रस्त्यांना नद्यांचा स्वरूप आलं तर भूस्खलनामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंदही करण्यात आलेत। पाहुयात जनजीवन कशा पद्धतीनं विस्कळीत झालंय। कुठे पूल पाण्याखाली, कुठे भूस्खलन, कुठे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, तर कुठे जनावरांभोवती पुराचा विळखा। देशाच्या उत्तर भागातली ही पूर परिस्थिती अंगावर काटा आणणारी आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्लीत पावसानं कहर केलाय। पहलगाम मधील लीडर नदीची पाणी पातळी वाढल्यानं जम्मू काश्मीर मधील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली। हिमाचलमध्येही पूर परिस्थिती निर्माण झाली। काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या तर रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। पंजाबमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। घर, संसार वाहून गेला, तर काही ठिकाणी जनावरही पाण्यात वाहून गेली। पंजाब हरियाणा सीमेवरच्या शंभू बॉर्डरवरच्या घग्गर नदीची पातळी वाढली। पंजाबमधल्या पुरामुळे यंदा बासमती तांदळाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। दिल्लीत यमुना नदीच्या पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे यमुना बाजार परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली। राजस्थानच्या अजमेरमधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। वडील आणि मुलगा नदीच्या पाण्यात वाहून जाताना थोडक्यात बचावले, तर राजस्थानच्या कोटामधील रेल्वे ट्रॅकवर भूस्खलन झालं, त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली। मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या, तर उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमधील शाळांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली। तिकडे गाझियाबाद, नोएडासह चंदीगड आणि जम्मूमध्येही शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। पावसानं उत्तर भारताला झोडपून काढलं। निसर्गाच्या लहरीपणामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झालं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।